काल 2024 या वर्षाच्या मैफिलीची भैरवी झाली. दिवसामागून दिवस निघून जातात, महिने उलटतात आणि वर्ष सरते. या संपूर्ण वर्षामध्ये अनेक घडामोडी घडतात. मागच्या आठवणी पुढे घेऊन जाताना, नव्या आव्हानांना सामोरं जाताना 2024 या वर्षाने जगासाठी, आपल्या देशासाठी बऱ्याच चांगल्या वाईट घटनांचे अनुभव दिले आहेत. यातील मोजक्या आणि महत्त्वाच्या देश ते राज्य पातळीवरील घटनांचा आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी प्रणिता आमकर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत. महा MTV मध्ये तुमचं स्वागत. दिनांक 24 फेब्रुवारी 2022 रोजी सुरू झालेले रशिया युक्रेन युद्ध 1032 दिवसांनंतरही धुमसत आहे. आजपर्यंत झालेल्या या युद्धामध्ये दोन्ही बाजूंकडील पक्षांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. 12,340 नागरिकांना जीव गमवावा लागला. या युद्धामध्ये असंख्य सैनिकांनी हौतात्म्य पत्करले. या दोन्ही देशांत सुरू असलेल्या युद्धामुळे दोन्ही देशांचे अतोनात नुकसान झाले. तसेच या युद्धाचा परिणाम म्हणजे जगालाही आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात सहन करावे लागले. एकीकडे रशिया युक्रेन युद्ध सुरू असतानाच हमास या दहशतवादी संघटनेने दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलमध्ये असंख्य नागरिकांची हत्या केली, तर कित्येक नागरिक ओलीस ठेवले. त्यानंतर इस्रायल हमास युद्धाचा भडका उडाला. मध्य पूर्वेत युद्धाच्या पसरलेल्या वणव्यामुळे शांतताही जणू मृगजळच झाली आहे. यामध्ये संपूर्ण गाझा पट्टीही उद्ध्वस्त झाली. हमासच्या मदतीला आलेल्या हिजबुल्लामुळे या युद्धाची झळ इराणला देखील बसली. इराणचे अतोनात नुकसान झाले. हमासच्या मदतीसाठी लेबेनॉनमधून हिजबुल्ला दहशतवाद्यांनी इस्रायल विरोधात मोहीम उघडली. या युद्धात लेबेनॉनचे देखील नुकसान झाले. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींचे पडसाद हे देशाच्या राजकारणावर देखील उमटले. देशाच्या संसदेच्या सभागृहामध्ये पहिल्यांदाच जॉर्ज सोरोस बरोबर काँग्रेसचा हात असल्याचा आरोप करण्यात आला. फोरम फॉर डेमोक्रॅटिक लीडर्स ऑफ एशिया पॅसिफिक या संस्थेच्या मुख्य सदस्यत्वावरून सोनिया गांधी यांच्यावर भाजपकडून आरोप करण्यात आले. या संस्थेला जॉर्ज सोरोसच्या ओपन सोसायटी फाउंडेशन मधून वित्त पुरवठा होत असल्याचे देखील भाजपने संसदेमध्ये सांगितले. मात्र या आरोपांबाबत विरोधी पक्षांनी कानांवर हात ठेवले. तर दुसरीकडे हिंडेनबर्ग या अमेरिकेतील संस्थेने सातत्याने भारतीय उद्योग समूह असलेल्या अदानी समूहावर आरोप केले होते. त्यामुळे अदानी समूहाच्या भाग भांडवलात मोठी घसरण पाहायला मिळाली. कृत्रिमरित्या भांडवली बाजारामध्ये हस्तक्षेप करणे, समभागांच्या किमतीमध्ये कृत्रिम फुगवटा निर्माण करणे, तसेच कर चोरी करणे अशा आरोपांचा त्यात समावेश होता. हिंडेनबर्गच्या अदानी समूहावरील नव्या आरोपांमध्ये सेबी प्रमुख माधवी बुच यांच्यावर अदानी यांच्याशी हितसंबंध असल्याचे आरोप देखील केले गेले. मात्र अदानी समूहाला याबाबत अमेरिकेच्या न्यायालयात निर्दोष घोषित करण्यात आले. हिंडेनबर्गच्या आरोपानंतर विरोधकांनी देखील माधवी बुच यांचा मुद्दा रेटून धरला. या प्रकरणात माधवी बुच यांना चौकशीसाठी संसदेच्या संयुक्त समितीसमोर हजर राहण्याचे सांगण्यात आले. अशातच अमेरिकेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवला. बायडन यांच्या प्रतिमा मालिन्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाने कमला हॅरिस यांना उमेदवारी दिली. ट्रम्प यांनी 49.90% मते मिळवत 312 इलेक्टोरलमध्ये विजय मिळवला, तर कमला हॅरिस यांना 48.8% मतांसह 226 इलेक्टोरलवर समाधान मानावे लागले. अमेरिकेच्या या निवडणुकीत इलॉन मस्क यांची भूमिका निर्णायक राहिली होती. आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे पाहता भारतातील घडामोडी या सुखद अनुभव देणाऱ्या ठरल्या. देशाच्या अंतराळ क्षेत्राने 2024 मध्ये मोठी झेप घेतली आहे. 2024 या वर्षात विविध क्षेत्रांतील अनेक उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केले आहेत. केंद्र सरकारकडून अंतराळ क्षेत्रामध्ये 100% परकीय गुंतवणुकीला मान्यता मिळाली आहे. 2022 मध्ये या क्षेत्रात एक स्टार्टअप होता. तेच 2024 मध्ये त्यांची संख्या 200च्या आसपास पोहोचली आहे. भारत स्वतःचे अंतराळ स्थानक निर्माण करणार असल्याची घोषणा सरकारने केली. त्याचप्रमाणे भारत अमेरिकेच्या संयुक्त प्रकल्पामध्ये भारतीय अंतराळवीर देखील सहभागी होणार आहेत. भारतासाठी दुसरा सुखद अनुभव म्हणजे सकल हिंदू समाजाच्या कित्येक वर्षांच्या अविरत संघर्षाला दिनांक 22 जानेवारी रोजी पूर्णविराम मिळाला.
या दिवशी अयोध्येत रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. यासाठी 16 नद्यांचे पाणी जगभरातून आणण्यात आले. लोकवर्गणीच्या माध्यमातून मंदिर निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात निधी संकलन करण्यात आले. त्या सर्वांना प्रभू प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात प्रातिनिधिक सहभाग घेता यावा यासाठी संपूर्ण देशात अक्षतांचे कलश फिरवले गेले. प्रभू रामचंद्रांची मूर्ती भारतातील प्रसिद्ध शिल्पकार योगीराज यांनी घडवली होती. देशभरात विविध ठिकाणी या सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 2024च्या सप्टेंबर महिन्यापर्यंत 11 कोटी श्रीराम भक्तांनी राम मंदिराला भेट दिली. श्रीरामांच्या आशीर्वादानेच मोदी सरकारच्या तिसऱ्या पर्वाची नांदी सुरू झाली. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये रालोआला यश मिळाले. देशाच्या जनतेने मोदी यांच्यावरच देशाची जबाबदारी सोपवली. खोट्या नरेटिव्ह विरोधात भाजपने विकासाच्या मुद्द्याला प्रखर हिंदुत्वाची जोड दिली. या निवडणुकीमध्ये रालोआला 44.29% तर इंडिया आघाडीला 41.80% मतदान झाले. रालोआने बहुमताचा आकडा पार केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. आर्थिक वर्ष 2024-25च्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने विकसित भारत 2047 हे लक्ष्य निर्धारित केले. त्या अंतर्गत भारताच्या पूर्वेकडील प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्वोदय ही योजना तयार करण्यात येणार आहे. अणुऊर्जा विकास हा सुद्धा विकसित भारताचा महत्त्वाचा भाग आहे. नवीकरणीय ऊर्जा स्रोतांच्या विकासासाठी पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेची देखील सुरुवात केली. देशाला तेलबियांमध्ये आत्मनिर्भर करण्यासाठी आत्मनिर्भर तेलबिया अभियान देखील सुरू झाले. आदिवासी समाजाच्या विकासासाठी जनजातीय उन्नत ग्राम योजना, युवकांसाठी कौशल्य विकास योजना, सूक्ष्म लघु उद्योगांसाठी वित्त पुरवठा योजना, युवकांना देशातील प्रमुख औद्योगिक संस्थांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा यासाठी इंटर्नशिप कार्यक्रम अशा अनेक नव्या योजना राबवण्यात आल्या. एकीकडे भारत विकासाच्या दिशेने पावले उचलत असतानाच दुसरीकडे शेजारील राष्ट्र नेतृत्वहीन झाले. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी दिनांक 5 ऑगस्ट रोजी बांगलादेश सोडला आणि भारतात आश्रय घेतला. नंतर मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर बांगलादेशातील परिस्थिती स्फोटक झाली. बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर 2200 हल्ले आजवर करण्यात आले आहेत. हिंदूंची श्रद्धास्थाने असलेली अनेक मंदिरे, देवांच्या मूर्ती यांची विटंबना करण्यात आली. अनेक हिंदू साधूंना अटक करण्यात आली. इतकेच नव्हे तर बांगलादेशच्या स्वातंत्र्य सैनिकांचा देखील सातत्याने अपमान करण्यात आला. सततच्या दंगलींमुळे बांगलादेशची अर्थव्यवस्था देखील रसातळाला गेली आहे. याच पार्श्वभूमीवर रालोआ सरकारने जुने कायदे बदलण्याचा धडाका नव्या सरकारमध्येही कायम ठेवला. यावर्षी भारतीय दंड संहितेच्या जागी भारतीय न्याय संहिता देशभरामध्ये लागू करण्यात आली. त्याचबरोबर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे 3 नवीन कायदे लागू करण्यात आले. त्याचप्रमाणे बँकिंग कायदा सुधारणा विधेयक 2024 हे देखील लोकसभेमध्ये पारित करण्यात आले. तसेच एक देश एक निवडणूक कायद्याचे विधेयक संसदेत मांडण्यात आले. अधिक चर्चेसाठी हे विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आले. लोकसभेपाठोपाठ ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक झाली. यामध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. महायुतीमधील प्रत्येक घटक पक्षाचा एकमेकांशी असलेला समन्वय, लाडकी बहीणसारख्या लोकप्रिय योजना, मुस्लिम लांगुल चालनाचा महाविकास आघाडीचा जुनाच डाव ही महायुतीच्या विजयाची प्रमुख कारणे ठरली. या निवडणुकीमध्ये महायुतीला एकूण 235 जागी विजय मिळाला, तर विरोधकांना जेमतेम अर्धशतकी मजल मारता आली. देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली. राज्यात व देशात घडलेल्या घटनांमध्येच वक्फ सुधारणा विधेयक 2024 हे दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी केंद्र सरकारकडून लोकसभेत सादर करण्यात आले. या विधेयकाच्या माध्यमातून मुस्लिम वक्फ कायदा 1923 रद्द करण्यात येणार असून वक्फ कायदा 1995 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.
या विधेयकावर लोकसभेत जुजबी चर्चा करून सुधारणा सुचवण्यासाठी हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले. या समितीला दिलेल्या मर्यादित काळानंतर 6 महिन्यांचा अतिरिक्त कार्यकाळ देण्यात आला आहे. वर्ष 2024 मध्ये लोकसभेसहित देशातील अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपन्न झाल्या. यामध्ये बहुतांशी निवडणुकांमध्ये रालोआ किंवा भाजपला यश मिळाले. एकंदरीत 2024 हे वर्ष विविध क्षेत्रांच्या आघाडीवर नाट्यमय राहिले आहे. तुमच्यासाठी हे वर्ष कसं राहिलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.